लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या दिंडोरीत एका 9 वर्षाच्या आदिवासी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणी तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात आदिवासी विकास परिषद आक्रमक झाली असून संबंधित डॉक्टर आणि पोलीस निरीक्षकावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। 15 फेब्रुवारीला धागूर परिसरात ही घटना घडली आहे। 9 वर्षांची मुलगी दुकानात जात असताना डॉक्टर संदीप वासनकर आणि त्यांच्या एका साथीदारानं तिला चॉकलेटचं आमिष दाखवून गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला। नागरिकांनी प्रसंगावधान राखत धाव घेतल्यानं मुलीची सुटका झाली आणि आरोपी तिथून पसार झाले। मात्र या गंभीर घटनेनंतर दिंडोरी पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी पीडित कुटुंबालाच अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। आज तब्बल 5 दिवस झालेत दिंडोरी तालुक्यातील धागूर येथे एका 9 वर्षाच्या आदिवासी मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून तिचा हात पकडून जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न करणारा डॉक्टर संदीप वासनकर यांनी अशा प्रकारे हे मानवतेला काळीपा फासणारी घटना घडली आणि त्यांनी असे कृत्य केलं। त्या संदर्भात दिंडोरी पोलिसांनी कारवाई न केल्यामुळं आणि पीडित मुलीला कुटुंबाला न्याय न दिल्यामुळं आज आम्ही नाशिक ग्रामीण पोलीस आयुक्तालयामध्ये आलेलो असून ॲडिशनल एसपी मिरकेरकर सरांनी आम्हाला शब्द दिलाय 2 तासामध्ये आम्ही त्या आरोपीवरती कारवाई करतो आणि त्या PI वरती बी कारवाई करतो। 2 तासाचा वेळ द्या आम्हाला। जर 2 तासामध्ये आम्ही कारवाई नाही केली तर तुम्ही पुढचा निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील। त्यामुळे आम्ही 2 तासात आम्ही ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यावरती विश्वास ठेवून 2 तासाची वाट बघणार आहे। जर 2 तासात जर कारवाई नाही केली तर आम्हाला बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या क्रांतीचं उल्गुलान मोठ्या प्रमाणात करावं लागेल आणि छत्रपती शिवरायांचा एक आदर्श, बाबासाहेब आंबेडकरांचा एक आदर्श डोळ्यासमोर घेऊन त्या मुलीला आम्हाला न्याय द्यावा लागणार आहे। आणि आज जर या कायद्याच्या बालेकिल्ल्यात ह्या लहान छोट्याच्या चिमुकल्या सुरक्षित नसेल, तुमचा कायद्याचा बालेकिल्ला काय कामाचा? हा नाशिकचा कायद्याचा बालेकिल्ला ह्या डॉक्टर सारख्यांना विकला जातोय का? हा आज आमच्यावरती संशय आहे। अशा नराधमांना पाठीचं घालण्याचं काम जर तो PI शेगर करतोय तर त्याच्यावरतीही अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करावा आणि त्याला या सेवेतून बडतर्फ करावा ही आमची मागणी आहे। या प्रकरणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेनं पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। आरोपी डॉक्टरवर तातडीने पोस्को आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच कर्तव्य कसुरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी आता लकीभाऊ जाधव यांनी केली आहे। पोलिसांच्या या भूमिकेकडे जनसामान्यात संताप असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।